शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा. आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. 150 कोटी रुपयाला राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला. आता 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली होती. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेची हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कमसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यासंबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आता शेतकऱ्यांसाठी समोर आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर 9व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बँकेमार्फत जमा केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पूर्णपणे निधी सोडण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे त्याच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे. राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही केंद्र सरकारचे वेगळे आणि बघा राज्य सरकारचे वेगळे 2,000 रुपये केंद्राचे आणि 2,000 रुपये राज्याचे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता वेगळे दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो, त्याच खात्यात आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आजच जमा होण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे. शेतकरी बांधवांसाठी बघू शकता शेतकरी मित्रांनो, आनंदाचीच बातमी आता राज्य आणि केंद्र सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. नमोचा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार. हप्ता आम्हाला मिळणार की नाही, आताच शेतकऱ्यांसाठी विधानसभेमधून मोठा दिलासा देणारी बातमी आता राज्य आणि केंद्र सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुमची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली. हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, शेतकरी बांधवांना आता चांगलाच दिलासा मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसाची तुमची प्रतीक्षा संपली. आम्हाला हप्ता मिळणार की नाही, आम्हाला हप्ता मिळणार तर केव्हा मिळणार, हप्ता मिळणार की नाही, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाचं देणारी बातमी आता सुरू झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता प्रक्रिया सुरू झालेली आहे व शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार, हप्ता जमा झाला, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता जमा केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करू नका. फक्त लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळत राहतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होते की हप्ता मिळणार की नाही, हप्ता मिळणार तर केव्हा मिळणार, आता विधानसभेमधून शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली आहे. शेतकरी बांधवांना असं वाटलं होतं की हप्ता मिळणार की नाही, परंतु तो हप्ता आता पूर्णपणे राज्य सरकारने आता पूर्णपणे लक्षात घेऊन आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये आता जमा झालेले आहे. शेतकरी बांधवांसाठी आता शेतकऱ्यांना आनंदाची आणि दिलासा देणारीच बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे 100% मिळणार असं आता पूर्णपणे राज्य सरकारने आता DBTचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तासानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा होते. शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक बिघाड असेल, जर शेतकऱ्यांची काही कामे राहिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना हप्ता लवकर मिळणार नाही. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तर तुमची काही कामे राहिलेली असेल तर लवकरात लवकर तुम्ही ही कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल. शेतकरी मित्रांनो, कोणती कामे आहे ती लगेच बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. म्हणजेच की शेतकऱ्यांना वाटलं होतं की हप्ता कधी मिळणार, हप्ता मिळणार की नाही, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमची ही कामे झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती बघा हप्ता लगेच मिळणार आहे. ही कामे कोणती आहेत बघा. शेतकरी मित्रांनो, ही कामे हप्ता नियमित मिळवण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हप्ता रेग्युलर पाहिजे असेल, नियमित पाहिजे असेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे
बँक खात्यावरती DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणे, जमिनीचा नोंद 7/12, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो इतर शेती योग्य विषयक माहिती असणे, त्याचप्रमाणे बघा PM किसान योजनेची eKYC पूर्ण केलेले असणे, या लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो अजून ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केलेली नसतील तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगलाचा दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर येणार आहे. शेतकरी मित्रांनो तुमची खूप शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. शेतकरी मित्रांनो खूप दिवसांची शेतकऱ्यांना अशा आतुरता लागली होती की शेतकऱ्यांना हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळणार आता पूर्णपणे जर ही कामे झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा लाभ आता पूर्णपणे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो खूप दिवसांची प्रतीक्षा आता सर्व शेतकरी बांधवांची संपलेली आहे, कारण की आता त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला आहे. PM किसान योजनेचा 23वा हप्तासुद्धा जमा झालेला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झालेला नाही. शेतकरी बांधवांनो खूप दिवसांची शेतकऱ्यांची अखेरची ही प्रतीक्षा संपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की शेतकरी बांधवांनो हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, हप्ता मिळणार की नाही, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचं वितरण आता सुरू होणार असून सर्व शेतकरी बांधवांनी जर ही कामे केलेली असेल तर त्यांना चांगलाचा दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोन्ही योजनेच्या हप्त्याची वाटप आता पूर्णपणे DBTचं काम झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो DBTचं काम झाल्यानंतर PMच्या हप्त्याचं मिळाला, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा सुद्धा लाभ आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो जर ही शेतकऱ्यांची कामे झालेली असेल तर या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र राज्य सरकारमार्फत समोर येत आहे. शेतकरी बांधवांनो कसलीच काळजी किंवा चिंता करू नका, फक्त लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती कळेल. शेतकरी मित्रांनो खूप दिवसांच्या शेतकऱ्यांना वाटलं होतं की आम्हाला हप्ता मिळणार की नाही, अशा बहुतांश शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षाच संपली आहे. शेतकरी मित्रांनो खूप दिवसांच्या शेतकऱ्यांना आता वाट पाहत होते, अशा शेतकऱ्यांना ही चांगलीच दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर येत आहे. शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, फक्त शेतकरी मित्रांनो जेवढी कामे सांगितली आहे व्हिडिओमध्ये तेवढी कामे जर झाली असेल तर तुम्हाला कसल्याचा चिंता किंवा कसलीच काळजी करण्याची गरज भासणार नाही, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी यांनी PMची तर हप्त्याची रक्कम जमा झाली, परंतु नमोच्या हप्त्याची वाटप आता पूर्णपणे होणार असून सर्वांनाच चांगला दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगलाचा दिलासा देणारी